सर्वांना जय भीम। ज्या कार्यक्रमाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत, विशेषतः आमच्या महिला भगिनी, तो क्षण येऊन टिकलेला आहे। आज या कार्यक्रमामध्ये एक उत्कृष्ट उदाहरण पेश केलं गेलं की सर्व मान्यवरांचं एक पुष्पगुच्छ न देता रोपटं देऊन त्यांचे स्वागत केलं गेलं। हे झाड आपल्याला अशी प्रेरणा देत राहील आणि म्हणून एक ओढ म्हणावीशी वाटते की नातं जोडलं झाडाशी, नातं जोडलं झाडाशी, तसा मनात हसलो वृक्ष वल्ली मनचरे गाता तुकोबाला गेलो। जसा येणार बहार, जसा येणार बहार, तसा जाणार झडून, काय खायला रडून तिनं हसत जगावं आणि या बुंद फुले शाहूच्या मातीतून सोनं होऊन उगावं, सोनं होऊन उगावं, सोनं होऊन उगावं। धन्यवाद। आणि लगेच आपण आपल्या या महिला भगिनींच्या सत्काराला सुरुवात करत आहोत। या विचारपीठावर विराजमान सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करण्यासाठी पुढे यावं आणि हा सन्मान देण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे उमरेड तालुक्यामधून आयुष्यवती विद्याताई अजय गणवीर मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिवापूर इथे त्या कार्यरत आहे। तेव्हा विद्याताई गणवीर मॅडम आणि सोबत विनंती आहे की ज्या ज्या तालुक्याचा सत्कार असेल त्या त्या तालुक्याचे अध्यक्ष सचिव यांनी देखील मंचावर यायचे आहे। तेव्हा विनंती आहे उमरेड तालुक्याचे संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आणि सचिव यांनी देखील या विचारपीठावर यावं। मान्य सिद्धार्थ गायकवाड साहेब आणि सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की माननीय विद्याताई गणवीर मॅडम यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार करावा। यानंतर जो सन्मान होणार आहे, यानंतर जो सन्मान होणार आहे तो कुही तालुक्यामधून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमच्या भगिनी माधुरीताई अविनाश सेलोकर मॅडम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळा पचपेढी येथे त्या कार्यरत आहेत। त्यांनी डायसवर यावं आणि कुही तालुक्याचे अध्यक्ष सचिव यांना विनंती आहे की त्यांनी देखील या विचारपीठावर यावं। सन्माननीय गायकवाड साहेब, सावरकर साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण माधुरीताई सेलोकर यांचा यथोचित सत्कार सन्मान करावा। यानंतर पुढील तालुका आहे भिवापूर तालुका। भिवापूर तालुक्यामधून आयुष्यवती श्याम पात्राताई अशोक राऊत मॅडम, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तास येथे त्या कार्यरत आहेत। भिवापूर तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आणि सचिव साहेब यांना देखील विनंती आहे की त्यांनी या विचारपीठावर यावं आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा रोशनीताई गायकवाड मॅडम, आपणास विनंती की आपण तथा इतर पाहुणे श्याम पात्रा राऊत मॅडम यांचा यथोचित सन्मान करावा। गायकवाड मॅडम आणि इतर पाहुणे मंडळी। यानंतरचा सत्कार राहणार आहे सावनेर तालुका। सावनेर तालुक्यामधून आमच्या आदर्श भगिनी आयुष्यवती प्रार्थनाताई जितेंद्र सहारे मॅडम, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वल्ली माईन्स इथे त्या कार्यरत आहेत। सावनेर तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आणि सचिव यांना देखील विनंती आहे की त्यांनी या सत्कार पीठावर यावं। सन्माननीय पाहुण्यांना विनंती की त्यांनी यानंतर पुढील तालुका आहे
नागपूर ग्रामीण मधून आमच्या आदर्श भगिनी आयुष्यवती संगीताताई दिवाकर गणवीर मॅडम, विज्ञान शिक्षिका, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माहूरगड येथे त्या कार्यरत आहेत। अतिशय उत्कृष्ट असं कार्य त्यांचं 2 दिवसाआधीच प्रकृती बरी नसताना आमच्या अध्यक्ष मॅडम येथे भेट देऊन आल्या आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आज ते सत्कारास पात्र झालेले आहेत। नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष आणि सचिव यांना विनंती की त्यांनी या सत्कार पीठावर येऊन त्यांच्या सत्कारात सहभागी व्हावं। पुढील तालुका रामटेक तालुक्यातून आमच्या आदर्श भगिनी सौ अंजलीताई विकास गणवीर मॅडम, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भिलेवाडा इथे त्या कार्यरत आहेत। अतिशय उत्कृष्ट असं कार्य विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत धडपडणाऱ्या अशा आमच्या अंजलीताई त्यांच्या या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मान होतो आहे। आणि हा सत्कार होत असताना आपण उपस्थित सर्वांना विनंती की आपण त्यांच्या सत्कारामध्ये टाळ्यांचा गजर करून त्यांचा आनंद अधिक द्विगुणित करावा। त्यापुढील सत्कार आहे काटोल तालुका। काटोल मधून आमच्या आदर्श भगिनी आयुष्यवती ज्योतिताई विजय नारनवरे, उच्च प्राथमिक शाळा कळंबा येथे त्या कार्यरत आहेत। आणि काटोल तालुक्याचे अध्यक्ष सचिव तथा मडकेसर नरेंद्र मडकेसर आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांना विनंती आहे की त्यांनी ज्योतिताई नारनवरे यांचा सत्कार करावा। संघटनेचे राज्याध्यक्ष माननीय प्रवीण भाऊ मेश्राम सर यांना देखील विनंती त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करावा। या पुढील तालुका राहणार आहे नरखेड। या पुढील तालुका नरखेड मधून आमच्या आदर्श भगिनी सौ रंजनाताई पुरुषोत्तम पाटील, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदा शिंदे येथे या कार्यरत आहेत। अतिशय उत्कृष्ट असं कार्य आपण केव्हाही त्यांच्या शाळेला भेट द्या, आपल्याला अर्थशास्त्राची डिग्री घेऊन बाबासाहेब मुंबईच्या सेंट्रल अर्थशास्त्राचे प्रोफेसर तालुक्याचे सन्माननीय बाबासाहेबांच्या पदावर त्यांनी मला पण पत्नीकडे दिलं तर सगळ्या पत्नीला वाटते की नाही पतीचा पहिला पगार झाला तर रमायला तेच वाटलं की अनेक वर्ष झाले पतींनी काही जास्त काही यानंतर तालुका राहणार आहे तर काय केलं पाहिजे आदर्श भगिनी रमाईची आयुष्यवती बाबासाहेब रोशन कुमार गणवीर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कपडे घेतले फार सुंदर असं कार्य त्यांचं आणि त्याच कार्याच्या बळावर आज त्या सन्मानात पात्र झालेले आहेत। भविष्यामध्ये पुढे शिकायला जात आहे पगार वगैरे तेव्हा मावळ तालुक्याचे अध्यक्ष सचिव यांनी या सरकार कार्यात सहभागी व्हावं। सर्व पगार थोडाफार ठेवून सरकार त्यांना प्राधान्य द्या। काय उत्तर द्यावं एका स्त्रीच्या आनंदामध्ये बाबासाहेबांनी काय उत्तर द्यावं। मान्य बाबासाहेब आपण पुढे येऊन पुढे मला या समाजाची दुःख दूर करण्यासाठी अजून मला भविष्यामध्ये विद्यालयामध्ये शिक्षणाला जायचं आहे। त्या दिवसापासून बाबासाहेब रमाईला फक्त 50 रुपये द्यायचे। किती रुपये द्यायचे? स्वागत करावं। रमाईला 50 रुपये द्यायचे पण रमाई कुटुंबामध्ये असताना सुद्धा नियोजनबद्ध काम करायचं। काय करायचे 5 रुपये एमर्जन्सी फंड म्हणून रमाई ठेवायचे। एमर्जन्सी फंड आपण पण ठेवतो परंतु नोटबंदी झाल्यामुळे सगळे एमर्जन्सी फंड आमचे काढून घेतले। यानंतर असं झालं ना कळमेश्वर काढले की नाही कळमेश्वर जे बाबासाहेब येथे त्या कार्यरत आहेत एमर्जन्सी फंड अध्यक्ष सचिव यांना आणि 25 रुपयाला काय करायचं घ्यावं
आणि हा सत्कार कुमार मॅडम आणि सोने मॅडम यांनी सत्कार करावा अशी आपणास विनंती. दर दिवसाला सर्वांनी पुढे टाळ्याचा गजर करावा जेणेकरून आणि तो झाला पाहिजे. यानंतर पुढील तालुका हिंगणा तालुक्यात आदर्श भगिनी आयुष्यवती सरिताताई ताराचंद वाघे मॅडम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अनेक वेळेला रमायला उपाशी राहावं लागलं. अनेक वेळेला रमायला सामान्य आजारी असताना औषध मिळाली जिल्हाध्यक्ष परशुराम पिल्लेवार आकाश विनंती की आपण पैसाच नव्हता. सत्कार करावा आणि आजारी असताना पैसा नव्हता आणि पैसा न मिळाल्यामुळे अनेक 4 ते 4 मुलं गेली. इव्हन त्या मुलाला पुरण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. जेव्हा गंगाधर मुलगा गेला रमाईचा त्याला स्मशानामध्ये घेऊन जाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. आणि यानंतर पदर काढून त्या मुलाला 13वा सत्कार या ठिकाणी साजरा होतो आणि कामठी वाटत नाही की ही रमाईची कामठी तालुक्यामध्ये आदर्श उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमच्या भगिनी मुलं जातात. आयुष्यवती सुभाषमुनी कश्यप सावंत मॅडम जिल्हा महिला आघाडीच्या सचिव देखील आहेत. त्यांचं अतिशय सुंदर असे कार्य आपल्या या सुभाषमुनी कश्यप सावंत या उच्च आणि पंचायत समिती कार्यरत आहे. राजपुरामध्ये राहण्यासाठी अध्यक्ष सचिव आपण यावर सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत आहेत. उत्तम नेतृत्व उत्तम वक्तृत्व शैक्षणिक कार्यालयाश्री उपक्रम राबविणे पालकांशी सतत संपर्क राबविणे शैक्षणिक कार्यालय सामाजिक कार्याचा ध्यान असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचा कर्ममाट होणाऱ्या गावामध्ये उत्तम माजी शिक्षिका म्हणून नाव घेत असणाऱ्या आपल्या या शुभांगी सावंत सत्कार झालेला उपाशी राहून सोबतच कसं तरी दिवस काढतोय. 2-2 दिवस मला जेवण करायला मिळत नाही. विशेष आणि मला ज्यांनी या ठिकाणी जर रमाई बोलते थोडेफार एक पैसे असतील असं तरी थोडा बॅरिस्टरची प्राध्यापकाची पत्नी असतो राहिलेली स्त्री आहे. या बालिकेचा की आपल्या पुढे हात उज्ज्वलाताई मुखे मॅडम यांची जी लाडकी नात आहे वांदरे ताईंना विनंती सर्व व्यासपीठावरील महिलांना विनंती आणि विशेष म्हणजे आपल्या रोषताई गायकवाड मॅडम जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी यांना विनंती की त्या बालिकेसाठी आणि जेवणासाठी लंडनला पाठवा. गोड कौतुक करावं निवड सरकारच्या मातेला स्वतःला जेवण मिळत नाही. मुलं आम्ही बघतो आहोत 2 दिवस जेवण करायला मिळत नव्हती. बालिकेने किमान 5-6 वर्षाचे वय असेल तेव्हापासून या सामाजिक कार्यामध्ये या समाजाला काही गोड अमृत पाण्यामध्ये तिच्या स्त्रियांच्या वाटणारे रमायला तसंच झालं. या ठिकाणी पैसे तुम्ही गेलेच नाही तर तब्येत वाढत झाली. हेच रमाईसोबत झालं आणि फक्त सोबतच आपण पाहुण्यांना वेळ होत आहे म्हणून सेवा नियुक्त हा रमाईचा त्याग फक्त एकाच दिवसासाठी की माझे पती जे काम करतात आहे त्याच्यामुळे नक्कीच या हजारो वर्षाची राहिलेला समाजाला विशेष मुक्त करते. या ठिकाणी आयुष्यमान गंगाधर गायकवाड म्हणून ज्यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनमध्ये निवड झाली. पण तुम्हाला सांगतो काय विज्ञान क्षेत्राच्या वैज्ञानिक दृष्टिकोन राबवण्यामध्ये त्यांच्या मुलांना माहिती आहे आपल्याला. आपण विशेष कार्यक्रम माननीय गंगाधर गायकवाड सर यांच्या बाबासाहेब पाहुण्यांना सत्कार करावा आणि उपस्थितांना विनंती की आपण जरा टाळ्यांचा बाबासाहेबांनी यानंतर आपल्या आदर्श आवडण्याच्या माननीय राजेश रामचंद्र सोले सर जिल्हा परिषद शाळा वाघोड्याचे
कार्यरत आहेत हा उत्कृष्ट असं कार्य एकदा त्यांच्या कार्याची नकल खराब राहतो जिल्हा स्तरावर केली जाते आणि या वर्षाचा आदर्श जिल्हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. आपल्या संघटनेच्या वतीने सुद्धा आपण त्याच्या विशेष सत्कार या ठिकाणी साजरा करत आहोत. मान्यवरांना विनंती आहे जिल्हाध्यक्ष आणि विजयवंत यांना विनंती त्यांनी मान्य चौधरी सरांचा सत्कार करावा. मामाजी समोर आहेत आणि त्या मराठी ताई यानंतर त्या आपल्या आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षिका आयुष्यपती आणि त्या उज्ज्वलाताई वराडेकडे रमाईला येत राहिलो. त्यावेळेला काय झालं की रमाई 2-3 दिवस राहिल्यानंतर रमाईच्या लक्षात आलं का रे इथे ज्या पुस्तकामध्ये गेलं राहतात. मान्य पाटील साहेब सन्माननीय सत्कार करत आहे. रमाईचा जीव कासावर झाला. पुढील तिला वाटलं की अरे का झालं असं की आयुष्यपती उज्ज्वलाताई उके मॅडम जिल्हा परिषद उज्ज्वला प्राथमिक शाळा हरदोली यांना देखील जिल्हा स्तरावर आदर्श पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांच्या कार्यावर फार करत आहे. इथे आपल्याला वेळ कमी पडेल आणि म्हणून अधिक आणि वेळ न दवडता उज्ज्वलाताई उके मॅडम यांचा सत्कार आता मतदारांना जागरूक करण्यासाठी नाटकाचा सादर होत आहे. बाबासाहेबांनीच सांगितलं की जेव्हा तुझ्याकडे काही पर्याय नसतील तशा वेळेला तुझ्या हातातल्या बांगड्या विकून तू तुझं काम पुढे न करायचं. सावित्रीच्या लेखी आम्ही जिजाऊच्या लेखी जर म्हणत असू आमच्या सहाय्यक शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरी समाजामध्ये तुमचा जन्म झाला तेव्हा आणि हजारो वर्ष या समाजाची वाईट होती. तुम्हाला गुलामगिरीमध्ये राहावं लागलं. त्या गुलामगिरीतून काढण्यासाठी सगळ्या महापुरुषांनी काम केलं आणि म्हणून त्यांच्या विचाराला पुढे नेण्यासाठी नाहीतर काय होते आजच्याकडे आज बिल्डिंग बांधवचं प्रकरण यांचा होत आहे. यांची अवस्था त्या ठिकाणी सन्माननीय सिद्धार्थ गायकवाड सर यांना विनंती की आपण भावनाताई वाद्यकडे जेव्हा आम्ही सांगतो की आम्ही रमाई सावित्रीच्या लेखी जेव्हा म्हणतो आमच्या पुरुषांनी पण ज्योतिबा बाबासाहेब पुढील शहाजीराजे बंदोबा ते स्वातंत्र्य असतील आर्थिक स्वातंत्र्य असेल सामाजिक स्वातंत्र्य असेल ते जर खऱ्या अर्थाने आम्ही देऊ शकलो पुढील सरकार रमाई सावित्रीच्या लेखी होती असं मला वाटते. पुढील सरकार आमच्या ज्येष्ठ भगिनी आयुष्यपती शालिनीताई कासागरे मॅडम मागे पुढे करावं लागलं. जिल्हा परिषद उच्च शाळा सावली पंचायत समिती बारसुळी कार्यरत आहे आणि उच्च दर्जाचे कार्य संघटनेच्या राज्य लेवलच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या या ठिकाणी देशामध्ये सरकार होत आहे. सन्माननीय मॅडम ही एक अपेक्षा आहे की व्यक्त करतो त्यांना विनंती की आपण त्यांच्या सरकारात सहभागी व्हावं. उज्ज्वलाताई उके मॅडम गायकवाड मॅडम आपण वारसाकडे जायचं सरकार योग्य ठिकाणी योग्य गतीने मिळालेलं ज्ञान माणसाला त्याचे विचार आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात. आपल्या सरांचं हे मार्गदर्शन मला असं वाटतं प्रत्येक स्त्री ही त्यागाची मूर्ती आहे आणि म्हणूनच तिची जगात कीर्ती आहे. प्रतिभाताई
पडाल मॅडम यांनी व्यासपीठावर यावं. सन्माननीय पाहुण्यांना तत्वकर सन्माननीय नरेंद्र वडके सर आपण पुढे येऊन त्यांचा सत्कार करावा. नरेंद्र वडके सर, कैलासराव बावनकुळे सर आपण त्यांचा सत्कार करावा. सन्माननीय डाबरे सर, युवराज चव्हाण सर अध्यक्ष महात्मा फुले पतसंस्था आपण त्यांचा योग्य सत्कार करावा. आणि यानंतर पुढील सत्कार सौ अर्चनाताई घनश्याम बागडे मॅडम, सहाय्यक शिक्षिका, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाघोडा माई, पंचायत समिती सावनेर, संघटनेचे अध्यक्ष तथा सरचिटणीस सन्माननीय धाडसे सर, पिंजवार सर आपणास विनंती की आपण अर्चनाताई बागडे मॅडम यांचा यथोचित सन्मान करावा. अर्चनाताई बागडे मॅडम, आता आपण ऐकलं एक पहाडी आवाजामध्ये धिरगीत सुद्धा ऐकलं. हा सुंदर असा आवाज, सुंदर असं कार्य आणि अधिक वेळ न दवडता सेवानिवृत्त आमचा देखील या ठिकाणी लगेच सत्कार होतो आहे. कारण बराच वेळ होतो आहे तेव्हा सुरुवातीला उमरेड तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचा आपण सत्कार करतो आहोत. आमचे ज्येष्ठ बंधू, ज्येष्ठ कार्यकर्ते आयुष्यमान विजयानंद मोतीराम सावळे सर केंद्र प्रमुख म्हणून ते निवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी सत्कार होते आहे. सन्माननीय विजयानंद सावळे सर सपत्नीक या ठिकाणी हा सत्कार घेण्यासाठी येतील असं त्यांना विनंती. आणि सर्व सेवानिवृत्त सरकार शिक्षकांना विनंती किंवा शिक्षक शिक्षकांना विनंती की आपण सपत्नीक सहपरिवार आले असाल तर परिवारासह या ठिकाणी उपस्थित व्हावं. या ठिकाणी उमरेड तालुक्यातून सेवानिवृत्त झालेले आमचे ज्येष्ठ बंधू आयुष्यमान विजयानंद सावळे सर आणि त्यांच्या सहचारी यांच्या या ठिकाणी सपत्नीक सत्कार संघटनेच्या वतीने या ठिकाणी होतो आहे. सर्व मान्यवरांना विनंती की आपण साळवे सरांचा तथा त्यांच्या सहकार्यांचा यथोचित सन्मान करावा. यानंतरचा सत्कार राहणार आहे उमरेड तालुक्यातून आयुष्यवती शीलाताई मिलिंद गजबे मॅडम. आपण देखील गजबे मॅडम त्यानंतर पुढील सत्कार आपले ज्येष्ठ बंधू आयुष्यमान यशवंत लहानोजी राऊत सर आपण देखील सपत्नी घेऊन या ठिकाणी आपला हा सन्मान स्वीकारावा. त्यानंतर भीमराव गोडगरे सर, शेषकुमार मेश्राम सर, संजय गडवे सर आपण तयारीत राहायचे आहे. या ठिकाणी राऊत सर यांचा सपत्नी सत्कार होतो आहे. पुढील सत्कार भीमराव गोडगरे सर आपण थोडं रांगेत असले तर बरं होईल, कसा वेळ जातो आहे. राऊत सरांना विनंती की आपण त्यानंतर शेषकुमार मेश्राम सर यांनी तयारीत राहायचे आहे आणि संजय गडवीर सर आपण देखील थोडं रांगेत राहावं जेणेकरून वेळ आपल्याला वाचवता येईल. या ठिकाणी यशवंत लहान राऊत सर यांचा सपत्नीक सत्कार होतो आहे आणि मान्यवरांना विनंती की आपण त्यांच्या पुढील सत्कार आयुष्यमान भीमराव गोविंदरावजी मोरघरे सर आपण देखील हा सपत्नीक सत्कार स्वीकारावा. आपण 21/1/2023 रोजी नवेगाव साधू येथून सेवानिवृत्त झाला त्या प्रित्यर्थ आपल्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतो आहे. मान्यवरांनी आणि उपस्थित सर्व आपण शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करावं. पुढील सत्कार आयुष्यमानाचे ज्येष्ठ बंधू शेषकुमार मेश्राम सर यांनी देखील सपत्नीक सत्कारासाठी हजर राहावं. आणि यानंतर पुढील सत्कार
संजय हरिचंद्र गलगीर सर आपण देखील गलगीर सर आहे. संजय गलगीर सर यानंतर भिवापूर तालुक्यामधून सर्वप्रथम कमलेश सवाईगुल सर ज्यांच्या सरकारात नाव आहे त्यांनी पूर्ण तयारी करावं. कमलेश सवाईगुल सर, संजय शंभरकर सर, बालकदास महेश्वर सर, दादारावजी गोडकरे सर, अरुण जोडापे सर. तर भिवापूर तालुक्यातून सर्वप्रथम कमलेश सवाईगुल सर आपणास विनंती की आपण शपथविधी या सरकाराचा स्वीकार करावा. आजच्या ज्येष्ठताई पंचशीलाताई सवाईगुल देखील आलेले आहेत. आयुष्मान कमलेश सवाईगुल सर आपण या ठिकाणी कमलेश सवाईगुल सर यांच्या यशस्वी संघटनेच्या वतीने सत्कार होत आहे. आपले संपूर्ण शैक्षणिक पेशा त्यांनी या संघटनेसाठी वाहिलेला आहे. पुढील सत्कार सन्माननीय शंभरकर सर आपण शपथविधी आणि माननीय अध्यक्षांनी आलेल्या सूचनेनुसार की या ठिकाणी स्वरूपी भोजनाची देखील सोय केलेली आहे. तेव्हा कोणीही या ठिकाणी म्हणजे हॉल सोडू नये. माननीय संजय शंभरकर सर यांच्या देखील या ठिकाणी शपथविधी सत्कार होत आहे. पुढील सत्कार माननीय महेश्वर सर आपण शपथविधी तयारीत राहावं. बालकदाजी महेश्वर सर आपण संपूर्ण या संघटनेसाठी कलवलेली आहे. या संघटनेच्या उद्धारासाठी उत्थानासाठी आपलं मोलाचं योगदान लाभलेलं आहे. तेव्हा संघटनेच्या वतीने माननीय बालकदाजी महेश्वर सर आपल्या या ठिकाणी शपथविधी सत्कार होत आहे. तो आपण स्वीकारावा. पुढील सत्कार माननीय दादारावजी गोडकरे सर आपण देखील यावं. सन्माननीय दादारावजी गोडकरे सर सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांच्या सत्कारात सहभागी व्हावं. दादाराव गोडकरे सर दादारावजी गोडकरे सर यानंतर कुई तालुक्यामध्ये ज्यांचा सत्कार होणार आहे त्यांची नावे सन्माननीय राजेजी सोनटके सर, सन्माननीय सुरेश गंगे सर, माननीय ज्ञानेश्वरजी ढाकणे सर, माननीय सुधाजी पिलेवान सर, रामकृष्णजी गावडे सर, राजेंद्र बागडे सर. सर्वप्रथम या ठिकाणी आमंत्रित करतो राजेजी सोनटके सर आपण शपथविधी घेऊन हा सन्मान स्वीकारावा. त्यानंतर सुरेशजी गंगे सर, ज्ञानेश्वरजी ढाकणे सर आपण तयारीत राहायचे आहे. या थोडा वेळ होतो आहे. सुधाभाऊ पिल्लेवाल सर आपण देखील शपथविधी सत्कारासाठी तयारीत राहावं. आयुष्मान रामकृष्ण गावडे सर, राजेश सोनटके सर नाही, सुरेश गंगे सर आयुष्मान ज्ञानेश्वरजी ढाकणे सर आपल्यास विनंती की आपण शपथविधी या सत्कारात स्वीकारावा. आणि महेंद्र भाऊ मेश्राम सर आपण या व्यासपीठावर यावं आपल्यास विनंती आणि आपल्या या सेवानिवृत्त बांधवांच्या सरकारमध्ये सहभागी व्हावं. या ठिकाणी आयुष्मान ज्ञानेश्वरजी ढाकणे सर यांचा शपथविधी सत्कार होतो आहे. पुढील सरकार आमचे ज्येष्ठ बंधू ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाभाऊ पिल्लेवाल सर आपण
शपथ या सरकाराचा स्वीकार करावा. सन्माननीय राजाराम मनोहर सर, आपण या सरकारामध्ये सहभागी. यापुढे सरकार आयुष्यमान रामकृष्ण कावडे सर, कावडे सर, कावडे सर राजेंद्र बागडे सर, आयुष्मान राजेंद्र बागडे सर, आपण शपथ घेऊ. राजेंद्र बागडे सर यांच्या सत्कार होत आहे. प्रजापती पेशा संघटने या ठिकाणी राजेंद्र बागडे सर यांच्या शपथी सत्कार होत आहे. काटोल तालुक्यातून आयुष्यमती प्रजापती पेशवा मॅडम यांच्या या ठिकाणी संघटनेच्या वतीने नेतृत्वाचा सत्कार होतो आहे. या विचारपीठावर विराजमान सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्या ज्येष्ठ भगिनी, ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रजापती पेशवा यांच्या नेतृत्वाचा सत्कार करावा. सर्व सन्माननीय उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या सत्कारात सहभागी व्हावं. यानंतर पुढील सावळी तालुका सावळी यांच्या या ठिकाणी सत्कार होतो आहे. आयुष्यमान वातू बलिराम पुढील सत्कार दिवाकर सोपान पाटील सर. दिवाकर सोपान पाटील सर. सरोजताई रमेश लांजेवार मॅडम, सरोजताई रमेश लांजेवार मॅडम, आपण या ठिकाणी येऊन या विचार मंचावरून आपला हा सन्मान स्वीकारावा. सरोजताई लांजेवार मॅडम, यापुढे सत्कार होणार आहे. या विचारपीठावर मान्यवर पाहुण्यांना पुढे आपण विश्रांती देऊया, कारण बऱ्याच उपयोगी आहेत. आणि पुढील सत्कारासाठी देवानंद शशिकलाताई कुमारे मॅडम, शशिकलाताई कुमारे मॅडम, शशिकलाताई कुमारे,
पुढील सरकार गजानन सूर्यवंशी सर, गजानन सूर्यवंशी सर, केंद्रे सर, पंचायत समिती तर्फे केंद्रे सर, सुनील केंद्रे सर. त्या कार्यक्रमाचं पाठ होत जातो युट्यूबवर येईल पाठवून सन्माननीय दिलीप माटेकर, कुमार मॅडम, सविता शिंदे, त्यानंतर ममताताई दहाटे मॅडम, त्यानंतर कामजी मॅडम, कामजी माटे सर, सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी सत्कार करावा. त्यानंतर नरेंद्र निशांत पंचायत समिती कामगी या ठिकाणी सत्कार होतो आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्र जिल्हा परिषद मागास परिषदेच्या या महिला दिनाचा औचित्य साधून आपल्या संपूर्ण 2 वर्षामध्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा या ठिकाणी आपण सत्कार केलेला आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे विचार मंचावरील सर्व मान्यवरांच्या भावनांचा विचार करून समीर सुदामे सर यांनी
गेल्या 2 वर्षांमध्ये सेवानिवृत्त झालेल्या संपूर्ण आपण या विद्यापीठावर उपस्थित व्हावं अध्यक्षाची वास्तविक घातली आणि आज आपण कोणी कार्यक्रम या ठिकाणी आपण आपल्या देवाणी तालुक्याचे आदर्श महिला समितीचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. तसेच मागील 2 वर्षांमध्ये सेवानिवृत्त झालेल्या आपल्या शिक्षक बांधव भगिनींचा देखील या ठिकाणी आपण सत्कार केलेला आहे. तेव्हा या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन मांडण्यासाठी आपल्या संघटनेचे सरचिटणीस मान्य संजय भाडसे सर यांना विनंती करतो. त्यांनी आपल्याकडे ज्या मान्यवर मंडळी आलेल्या त्या सुगंधीताई स्त्री म्हातारपणामध्ये आपल्या मुलांच्या आश्रमाला मुलीच जगावं, तिथून स्त्री मुक्ती, आर्थिक बाबतीमध्ये समान संधी, समाजामध्ये प्रतिष्ठा, तसेच राजकारणामध्ये आणि रोजगारामध्ये, एवढंच नाही तर शिक्षणामध्ये समान संधी मिळवून दिल्या. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले कायदे मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे एकच ध्येय होतं, महिलांना सामाजिक दर्जा मिळवून देण्याचं. आणि त्याकरिता जेथे 1947 पासून समाजाची समाजनी बालपणापासून प्रत्येक घरात रुजलेली गरजेची आहे. भारतीय समाजात मुलींना आधी अनेक बंधनं ठेवले जात असतात. भरण्याच्या वयावरची कृतज्ञता आहे. तिचे फक्त पुस्तकांना तिला त्या पंथाला मात्र आपण छाटू नका, पंथाला छाटू नका. मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व ओळखून तिला पुढे जाऊ देण्याची तिच्या मार्गातील काटे न बनता मुलीच्या शिक्षणामध्ये तिला पुढे जाऊन आपण गेले पाहिजे. तिच्या मार्गातील आपण